नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू व्यंको महाराजांना धीर देत म्हणत असते की महाराज, मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो मार्ग दाखवणार आणि या संकटात लढण्याचं बळ पण देणार. तुम्हीच शिकवलंय ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. विश्वास ठेवा महाराज, तुमची ही शिष्या अजिबात डगमगणार नाही आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला आपल्या घराला डागही लावू देणार नाही. त्या दोघांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार, नक्की मिळणार. आपला विठुराया सोबत आहे आपल्या, विश्वास ठेवा. त्याने जर आपल्यावर ही वेळ आणली आहे ना, तर महाराज तोच यातून मार्ग दाखवणार. असं म्हणून आता सगळेजण विठुरायाला हात जोडतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मोठ्या बाई खूप चिडलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की विश्वासघातकी ज्या घरात राहिली त्याच घराची वाट लावली, त्याच घरातल्या लोकांना रस्त्यावरती आणलं हिने. किडे पडतील, सुख म्हणून लागणार नाही तिला आयुष्यात. असं म्हणून मोठ्या बाई खूप चिडलेल्या असतात आणि म्हणत असतात की सूड खाऊ कार्टी, सूड घ्यायचं आहे ना, घे. तर बाकीचे सगळे मोठ्या बाईंकडे फक्त बघत असतात. तर मोठ्या बाई इकडे खूप चिडलेल्या असतात आणि ओरडून ओरडून श्रीकलाला श्राप देत असतात आणि म्हणत असतात की तुझ्या त्या बापाबरोबर लाही लाही होऊन मर. आता यावर प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की अनुमोदन आहे सासूबाई आमचं. विंजे सरकारांना धोकेबाजी कारस्थानी माहिती नाही आहे अशातला भाग नाही आहे, पण या श्रीकलेने सगळी लेवलच पार केले हो. एकुलत्या एका जावयाला पण बाहेर काढलं, याला अर्थ काय आहे? आणि तो पोपटरावला म्हणतो की त्या पोपटरावला तर ना त्या चौकात नेऊन हाणला पाहिजे चांगला जोड्याने. तेव्हा आता व्यंको महाराज मोठ्या बाई आणि प्रेमनाथला समजावत म्हणतात की जावई बापू, वहिनी, तुम्ही दोघे जरा शांत व्हा. इतर लोकांबद्दल वाईट बोलून आपली मनं कशाला कलुषित करून घ्यायची आहेत. तेव्हा मोठ्या बाई व्यंको महाराजांवर चिडत म्हणतात की घ्या, बोला, आम्हालाच बोला. ज्याने हे सगळं केले त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का, की अजूनही त्या पोरीचा पुळका येतोय तुम्हाला? यावर व्यंको महाराज म्हणतात की नाही येते मला कुणाचा पुळका. श्रीकला दोषी आहे आणि तिच्यामुळेच हे सगळं झालं हे मान्य आहे मला, पण आपण सगळ्यांनीच तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला, त्यामुळे आपली ही चूक झालेलीच आहे. तेव्हा आता मोठ्या बाई म्हणतात की आम्ही नाही आहे, तुम्ही ठेवला विश्वास. आता व्यंको महाराज, नारायणी, शकुंतला तिघेही खाली मान घालून उभे राहतात. आता मोठ्या बाई म्हणतात की तुम्ही इतका विश्वास ठेवला तिच्यावर, पण तिने काय केलं? तिने केसाने गळा कापला. विंचवाची जात, कितीही कुरवाळा, विंचू डसतोच आणि पोपटरावची औलाद आहे ती, असलीच असणार. तितक्यात आता अदू आणि इंदू सर्वांसाठी चहा नाश्ता घेऊन तिथे येतात. आता इंदू म्हणते की सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या, चहा आणि वडापाव आणलाय. आता अदू मोठ्या बाईंना चहा देणारच तेव्हाच प्रेमनाथ येतो आणि तो चहा स्वतःला घेऊन बाजूला जातो. तेव्हा हे बघून आता मोठ्या बाई खूप रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ इंदूजवळचा वडापावसुद्धा घेतो आणि तो आता घाई गडबडीत असा खाणारच. तेव्हा सगळेजण प्रेमनाथकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता मोठ्या बाई तर खूप चिडलेल्या असतात आणि त्या प्रेमनाथला म्हणतात की खा खा. तेव्हा प्रेमनाथ आता थांबतो आणि घाबरून मोठ्या बाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की नाही, धोकेबाजी कारस्थानी झाली आपल्यासोबत, वाईटच झालं ना, पण मग भूक पण लागली आहे ना. आता यावर व्यंको महाराज प्रेमनाथला म्हणतात की बरोबर आहे तुमचं, खा खा, खाऊन घ्या. आता अदू शकुंतलाला चहा द्यायला लागतो तेव्हा शकुंतला चहा घ्यायला नकार देते. तेव्हा अदू आता इंदूकडे बघायला लागतो तेव्हा इंदू लगेच उठून शकुंतलाजवळ येते आणि तिला म्हणायला लागते की काकी घ्या चहा, जरा बरं वाटेल. तेव्हा शकुंतला आता तो चहा घेते. आता मोठ्या बाई म्हणतात की घरदार असताना त्या नालायक कार्टीने आपल्याला रस्त्यावर आणले. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की भलं होईल त्या पप्पू शेठचं, ज्याने आपल्याला मंदिरात सोय करून दिली. यावर इंदू म्हणते की विठुराया पाठीशी आहेत, पण आपल्या मंदिराने पोटात जागा दिली. मंदिराचा खूप मोठा आधार आहे आपल्याला. तितक्यातच तिथे पोपटराव आणि श्रीकला येतात. आता पोपटराव इंदूला म्हणतो की आधार? कसला आधार? इंद्रायणी उर्फ इंदूबाई. तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये येऊन पोपटरावकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई पोपटराववरती ओरडत म्हणतात की पोपटराव, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? यावर पोपटराव मोठ्या बाईंना म्हणतो की आमची अजून हिंमत पाहिली कुठे? नावाच्या मोठ्या बाई आणि कर्माच्या खोट्या बाई. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की निघ आमच्या मंदिरातून. तेव्हा पोपटरावसुद्धा मोठ्या बाईंवरती आवाज चढवत म्हणतो की आनंदी, आम्ही बाहेर व्हायचं? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इथे आरामशीर राहू शकता का? असं वाटतं तुम्हाला? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की का नाही राहायचं? मंदिर काय तुझ्या बापाचं आहे काय रे पोपट्या? तेव्हा पोपटराव खूप चिडतो आणि म्हणतो की आनंदी, मापात राहायचा? आता हे बघून श्रीकला पोपटरावला म्हणते की बाबा तुम्ही
कशाला डोकं लावताय या दीड शहाण्या बाईशी. तेव्हा पोपटराव म्हणतो की ही असेल हो दीड शहाणी, पण तिच्या घरी यावर श्रीकला आता हसायला लागते आणि म्हणते की घरी, अहो घर उरलेच कुठे हिचं आणि हिच्या घरातल्या मंडळींचं. तेव्हा पोपटराव म्हणतो की हे घरी यांचं राहिलं नाही आणि हे मंदिरही यांचं उरलं नाही. तेव्हा श्रीकला म्हणते की हो मग नाहीतर काय, इतकं सगळं झालं पण यांची मस्ती काही जात नाही या. तितक्यात आता गावातले सगळे लोक तिथे जमा होतात आणि हे सगळं बघून सगळे खूप शॉक झालेले असतात. आता बाळंभट रागाने पोपटरावला म्हणतात की पोपटराव, हे जे तुम्ही सगळं करताय ना ते बरोबर नाही या. तेव्हा श्रीकला म्हणते की बरं मग. यावर कान्होबा म्हणतो की मग म्हणजे काय, थांबवा हे सगळं ताबडतोब. तेव्हा हे ऐकून पोपटराव म्हणतो की नाही थांबवलं तर काय करणार आहे. यावर बाळंभट म्हणतात की पोपटराव, हे कायद्याचं राज्य आहे हे लक्षात ठेवा. यावर पोपटराव म्हणतो की कायद्याची भाषा आम्हाला शिकवायची नाही या. दिग्रसकरांचं घर आणि हे मंदिर ज्या जमिनीवर उभं आहे ना, ती जमीन आमच्या मालकीची आहे, तेही रीतसर. आणि तो व्यंकू महाराजांना, मोठ्या बाईंना म्हणतो की ओ व्यंकू महाराज आणि मोठ्या बाई, तुमचं हे सगळं लतांबळ घ्या आणि इथून चालतं व्हा. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप राग येतो आणि ती रागात पोपटरावला म्हणते की पोपटराव, आता हे अति होतं या. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की अति तुम्ही करताय, ही जमीन आमची आहे आणि याचा 7/12 आमच्याकडे. तेव्हा यावर बाळंभट म्हणतात की पोपटराव, हे जे तुम्ही काही बोलताय ते आम्ही खरं कशावरून मानायचं. यावर पोपटराव म्हणतो की तसे पेपर आहेत आमच्याकडे, लीगल डॉक्युमेंट्स. तेव्हा सगळे गावातले म्हणायला लागतात की हे पेपर्स खोटे असतील आणि दिग्रसकरांवर अशी जबरदस्ती करायची नाही, असं म्हणून सगळेजण पोपटराव आणि श्रीकलावरती आवाज चढवायला लागतात आणि त्यांना धमक्या द्यायला लागतात. तेव्हा हे बघून इंदू पोपटरावला म्हणते की पाहिलंत का, गावकऱ्यांचं व्यंकू महाराजांवर किती प्रेम आहे ते दिसलं का. तेव्हा श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की त्याने काय फरक पडतोय ग इंद्रायणी. तर पोपटराव म्हणतो की तुम्ही लोकांनी बदनामी केली आमची, अख्खा गावभर फितवलंय लोकांना आमच्या विरोधात. यावर इंदू म्हणते की फितवलं नाही, तुमच्या करणीमुळे हाकलले तुम्हाला इथून. तेव्हा हे ऐकून श्रीकला आणि पोपटरावला खूपच राग येतो. आता मोठ्याबाई त्यांना म्हणतात की तुम्ही आजवर जी घाण केली आहे ना ते माहिती आहे लोकांना. तर प्रेमनाथ म्हणतो की त्यामुळे ना हे सगळे गावकरी तुम्हाला चांगलेच ओळखून आहेत बरं का श्रीकला. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप चिडते आणि म्हणते की जास्त बोलायचं नाही आहे, नाहीतर घरातून जसं एकेकाला बाहेर हाकललं ना तसंच या मंदिरातूनही बाहेर काढू शकते. तेव्हा आता इंदू म्हणते की विठुरायाच्या मंदिरातून दिग्रसकरांना बाहेर काढणार तुम्ही. तेव्हा श्रीकला म्हणते की हो काढणार, असं म्हणून ती आता त्यांच्या माणसांना आवाज देत म्हणते की या रे आणि या सर्वांना बाहेर काढा. आता पोपटरावची माणसं पुढे येणारच. तेव्हाच पप्या जोरात त्यांच्यावरती ओरडत म्हणतो की यातल्या कुणाला जरी हात लावला ना तर याचे परिणाम खूप वाईट होतील सांगून ठेवतोय. आता हे बघून पोपटराव आणि श्रीकला खूप शॉक होऊन बघायला लागतात. आता पोपटराव व्यंकू महाराजांना म्हणतो की व्यंक्या, बऱ्या बोलानं बाहेर या नाहीतर. तेव्हा इंदू पोपटराववरती ओरडत म्हणते की पोपटराव आवाज खाली या, व्यंकू महाराजांकडे बोट नाही दाखवायचं. आता गावातली सर्व माणसंसुद्धा म्हणायला लागतात की पोपटराव, एक शब्द जरी जास्त बोलला ना तरी बघतोच आम्ही तुला. दिग्रसकर मंदिरातून कुठेही जाणार नाहीत, आलं का लक्षात. तेव्हा आता हे बघून अधू पोपटरावला म्हणतो की पोपटराव बघितलं का. आता पोपटराव व्यंकू महाराजांना म्हणतो की व्यंक्या, आमचे ते गुंड आणि तुझा तो जमाव, अरे वा रे वा, आता चांगलंच दिसते तुझं ते डुप्लिकेट वागणं. तेव्हा श्रीकला म्हणते की काय वाटतं तुम्हाला, आमच्यावर दबाव टाकला तर आम्ही घाबरून जाऊ. जेव्हा आता पप्या त्यांच्यावरती ओरडत म्हणतो की गप गुमान इथून निघायचा, नाहीतर तुमच्यातला एक जण पण स्वतःच्या पायावरती जाणार नाही इथून. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की ऐकलं का श्रीकला, गावकरी पाय तोडण्याचं बोलतायत आणि तसं जर झालं ना तर दोघांना खूप त्रास होईल, त्यामुळे इथून निघायचा. तर पप्यासुद्धा ओरडत म्हणतो की चुपचाप इथून निघाल तरच वाचाल. आता इंदू श्रीकलाकडे बघून हसायला लागते आणि म्हणते की देवतारी त्याला, असं म्हणून ती श्रीकलाला विचारते की आणि पुढचं तुला माहीतच असेल ना ग श्रीकला. तेव्हा श्रीकला आणि पोपटराव आता रागातच तिथून निघून जातात. आता सर्व दिग्रसकर मिळून सगळ्या गावकऱ्यांसमोर हात जोडतात आणि त्यांचे आभार मानतात. तर आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज एकटेच विचार करत झाडाखाली बसलेले असतात आणि त्यांना गोपाळच्या लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी आठवत असतात आणि ते खूप इमोशनल झालेले असतात. आता तेव्हाच तिथे इंदू येते आणि व्यंकू महाराजांना असं इतकं उदास आणि इमोशनल झालेलं बघून तिला खूप वाईट वाटतं आणि ते व्यंकू महाराजांजवळ येऊन त्यांच्या बाजूला बसत त्यांना आवाज देते. तेव्हा व्यंकू महाराज आता इंदूकडे बघायला लागतात. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की तुम्ही शिकवलंय ना महाराज की विठुराया असताना काळजीचं ओझं व्हायचं नाही, रडायचं नाही, समोर आलेल्या परिस्थितीशी लढत राहायचं. यावर व्यंकू महाराज म्हणतात की सगळं मान्य आहे ग मला, पण या सगळ्यामध्ये चूक तर माझीच आहे ना. आणि ते खूप इमोशनल होत म्हणतात की इंदू, मी त्या श्रीकलावर आंधळा विश्वास ठेवायला नको होता. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना समजावत म्हणते की अहो विश्वास दाखवण्यासाठीच असतो, राखण्यासाठी असतो, हे तिला कळलंच नाही हो महाराज, म्हणून तिने तुमचा विश्वासघात केला.
पोपटराव त्याच्या कर्माने देशोधडीला लागला हे कळलंच नाही तिला. सुडाच्या आगीत स्वतःचा विवेक जाळला तिने. गोविंद महाराजांची पोथी फेकली तिने. कसला माज दाखवला. ती मातीत जाणार आणि सोबत स्वतःच्या बापाला पण घेऊन जाणार. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की पण आता त्यांची बाजू वरचढ आहे इंदू, हे विसरून नाही चालणार बाळा. वर इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की असे नका महाराज, पण मी त्या श्रीकलेला आणि पोपटरावला चांगलाच धडा शिकवणार आहे. दिग्रज करायला संपवायला निघालेत ना, ते विसरलेत की या घराचं रक्षण करायला त्यांची रक्षण करती खंबीर आहे. आता व्यंकू महाराज थोडासा विचार करत इंदूला म्हणतात की इंदू, आपल्या गोपाळने खरंच आत्महत्या केली असेल का गं? तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना विचारते की तुमचं मन काय सांगतंय महाराज? तेव्हा व्यंकू महाराज आता खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की शक्यच नाही, माझा गोपाळ असा आत्महत्या करणारा पळून जाणारा मुलगा नव्हताच. तेव्हा इंदूसुद्धा खूप इमोशनल होते आणि म्हणते की नव्हताच, पण मला त्याच्या मृत्यूचं कारण शोधायचं आहे महाराज. कशी शोधू, कुठून सुरुवात करू कळतच नाही आहे मला. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की मला विश्वास आहे तुझ्यावर की तू हे शोधून काढशीलच, नक्की शोधून काढशील. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की बाळंभट मंदिरात आलेले असतात आणि ते व्यंकू महाराजांना म्हणतात की महाराज तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. यावर आता व्यंकू महाराज बाळंभटांना म्हणतात की हो बोला ना. यावर आता बाळंभट महाराजांना म्हणतात की तुम्हीच म्हणतात ना की करता करविता तो आहे, तोच आपल्याला बळ देतो. मग आता असं समजा की आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते त्याचाच संकेत आहे. तेव्हा आता व्यंकू महाराज बाळंभटांना म्हणतात की बाळंभटा हो काय बोलायचं आहे ते मोकळेपणाने बोला. यावर आता बाळंभट म्हणतात की कसं बोलू, कुठून सुरुवात करू ना तेच कळत नाही आहे. आणि म्हणतात की महाराज आता दिग्रजकरांचा आणि आमचे संबंध किती दिवसापासून आहेत हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना, आणि एवढा तर हक्क आहेच की आमचा. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई बाळंभटांना म्हणतात की अहो काय चाललंय बाळंभट तुमचं, हे काय तुम्ही गोल गोल बोलताय, तुमच्या बुद्धीचा विठुरायाचा संकेताचा काय संबंध आहे? एकतर त्या श्रीकलेमुळे आमचं डोकं आऊट झाले, जरा नीट सांगा. तेव्हा बाळंभट मोठ्या बाईंना म्हणतात की मोठ्या बाई हे फक्त तुमच्यासाठी नाही तर अख्ख्या गावासाठी धक्कादायक आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांची मतीच गुंग झाले हो. आता इंदू म्हणते की बाळंभट आहे आपला विठुराया आहे की आपला पाठीराखा, काहीतरी मार्ग दाखवेल तो, तुम्ही बोला काय बोलणार होता. तेव्हा आता पप्या म्हणतो की अगं इंदू ते सदू किरपेकर आहेत ना ते मुंबईलाच असतात त्यांच्या मुलाकडे. यावर मोठ्या बाई विचारतात की हां मग. तेव्हा इम्रान सांगतो की मग त्यांचं घर आता बंदच असतं आणि आम्हाला नाही वाटत की एवढ्यात तिकडे कोणी राहायला येईल. तेव्हा बाळंभट म्हणतात की म्हणून आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही मंदिरात राहण्यापेक्षा त्या घरात राहावं. तेव्हा हे ऐकून सर्व दिग्रजकरांना आता खूप वाईट वाटतं आणि सगळेजण खूपच इमोशनल होतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत, पोपटराव रत्नाला म्हणत असतो की 50 रुपयांची लायकी नाही आहे तुझी आणि 50,000 रुपये मागतेस, जा नाही देते तुला पैसे, निघ इथून चल. तेव्हा हे ऐकून रत्ना खूप चिडते आणि रागाने पोपटरावला म्हणते की खूप हलक्यात घेताय पोपटराव तुम्ही या रत्नाला. तर दुसरीकडे इंदू अदूला सांगत असते की अरे खून झाला तेव्हा मी तिथेच होते, मी बघितले त्या इन्स्पेक्टरचा चेहरा, अर्क पिल्यावर एखाद्याचं तोंड कसं होतं तसंच झालं होतं. तर दुसरीकडे पोपटराव रत्नाला घराच्या बाहेर हकलवून देतो. तेव्हा रत्ना रागाने पोपटरावला म्हणते की खूप महागात पडेल हे पोपटराव. तर इकडे इंदू अदूला म्हणते की त्या इन्स्पेक्टरला गाठून गोपाळ आणि मिटकरच्या खुणाबद्दल विचारायलाच पाहिजे. आता हे सगळं रत्नाने ऐकलेलं असतं. तर इंदू इकडे अदूला म्हणते की मला वाटतं यात त्या श्रीकलेचाच हात आहे. आता रत्ना हे सगळं ऐकत असते आणि तिला पोपटराव आणि श्रीकलाचा खूप राग आलेला असतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर तुम्हाला काय वाटतं की रत्ना पोपटराव आणि श्रीकलाचा बदला घेण्यासाठी इंदूला साथ देणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.